नमस्कार. BMS फर्स्ट इयर रचना शारीर या विषयातील आज आपण क्युबॉइटल फोसा या टॉपिकच्या नोट्स पाहणार आहे. मागील काही व्हिडिओजमध्ये आपण फिमोरल ट्रँगल, फिमोरल आर्टरी तसंच पॉप्लिटियल फोसा याच्या नोट्स पाहिलेल्या आहेत. ते जर व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर ते अवश्य पहा. यामध्ये आज आपण क्युबॉइटल फोसाच्या डिटेलमध्ये सर्व पॉईंटच्या नोट्स पाहणार आहे. तर हा प्रश्न तुम्हाला SAQ किंवा LAQ जास्त चान्सेस आहेत ह्याचे SAQला विचारण्यासाठी, तर त्या दृष्टीने ह्याचा अभ्यास करा. तुम्हाला जेवढ्या मी नोट्स देत आहे तेवढ्या संपूर्ण व्यवस्थित तुमच्या नोट्समध्ये लिहून घ्या. संपूर्ण एकदा वाचा व नंतर त्याची पाठांतराची प्रॅक्टिस करा. जर तुम्ही एकदा समजून घेतलं की काय पॉईंट्स लिहायचे आहेत, कसे लिहायचे आहेत, तर तुम्हाला तो व्यवस्थित क्वेश्चन एक्झाममध्ये अटेम्प्ट करता येईल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहा. त्याचप्रमाणे व्हिडिओमध्ये जे मी नोट्स सांगत आहे ते एकदा तुम्ही स्वतःच्या नोट्समध्ये लिहून घ्या, स्वतःच्या हाताने लिहून घ्या. आणि BMS संबंधित फर्स्ट इयर संबंधित इतर विषयाचे इतर टॉपिकचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत. ते सुद्धा एकदा प्लेलिस्टमध्ये जाऊन अवश्य पहा. तसंच व्हॉट्सअप ग्रुप जर तुम्ही जॉईन केला नसेल तर व्हॉट्सअप ग्रुप देखील जॉईन करा. त्याची लिंक टेलिग्राम चॅनलवर अपलोडेड आहे. तर पाहूयात क्युबॉइटल फोसा. क्युबॉइटल फोसा इज अ ट्रायंग्युलर हॉलो स्ट्रक्चर सिच्युएटेड ऑन द फ्रंट ऑफ एल्बो. आता जसं मी तुम्हाला पॉप्लिटियल फोसामध्ये 2 पॉईंट सुरुवातीचे महत्त्वाचे सांगितले होते, तसं इथे सुद्धा त्याचा शेप आणि त्याचं लोकेशन हे जर तुम्हाला लक्षात असेल तर तुम्हाला कन्फ्यूज होणार नाही क्युबॉइटल फोसा कोणता आणि पॉप्लिटियल फोसा कोणता. क्युबॉइटल म्हणलं की ट्रायंग्युलर हॉलो स्ट्रक्चर एल्बोवरती, आणि पॉप्लिटियल म्हणलं की डायमंड शेप डिप्रेशन नी जॉईंट. तर एवढ्या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्यानंतर क्युबॉइटल फोसा करस्पॉन्ड्स टू द पॉप्लिटियल फोसा ऑफ द लोअर लिम्ब. हेच वाक्य तिथं पण येतं, पॉप्लिटियल फोसा करस्पॉन्ड्स टू द क्युबॉइटल फोसा ऑफ द अप्पर लिम्ब. त्यानंतर असं कंपॅरिझनमध्ये गोष्टी लक्षात ठेवा जेणेकरून गोष्टी लवकर आणि जास्त लक्षात राहतात. त्यानंतर नेक्स्ट आहे ॲज इट इज ट्रायंग्युलर इट हॅज अपेक्स आणि बेस. आता ट्रायंग्युलर स्ट्रक्चर आहे म्हणल्यावर त्याला अपेक्स आणि बेस असणार. लगेच ट्रायंगल इमॅजिन करायचा. तर अपेक्स इट इज फॉर्म बाय मीटिंग पॉईंट ऑफ लॅटरल अँड मिडियल बाउंड्रीज. म्हणजे इमॅजिन करा की एक लॅटरल आणि एक मिडियल बाउंड्री एकत्र येऊन अपेक्स तयार करतात. दे आर डायरेक्टेड डाऊनवर्ड्स फॉर्म्ड बाय एरिया वेअर ब्रॅक्युरेडियलिस क्रॉसेस द प्रोनेटर टेरेस. म्हणजे कोणत्या 2 मसल ते पण नावं दिलीत. ब्रॅक्युरेडियलिस आणि प्रोनेटर टेरेस एकत्र येऊन अपेक्स तयार करतात. आणि बेस इट इज रिप्रेझेंटेड बाय अन इमॅजिनरी लाईन जॉईनिंग द फ्रंट ऑफ द 2 एपिकॉन्डाइल्स ऑफ द ह्युमरस. म्हणजे ही एक इमॅजिनरी लाईन असते, रिप्रेझेंट केली जाते, म्हणजे बेस तयार होतो त्याच्याने 2 एपिकॉन्डल ऑफ द ह्युमरसनी. इट इज डायरेक्टेड अपवर्ड्स. म्हणजे बेस हा डायरेक्टेड अपवर्ड्स आहे आणि अपेक्स डायरेक्टेड डाऊनवर्ड्स. तर अशा प्रकारे एक ट्रायंग्युलर शेपचं स्ट्रक्चर तिथे तयार होतं. त्याला आपण क्युबॉइटल फोसा असं नाव दिले. त्यानंतर आता त्याचे बाउंड्रीज म्हणजे त्याच्या आजूबाजूने कोणते स्ट्रक्चर आहेत, तर लॅटरली मेडियल बॉर्डर ऑफ ब्रॅक्युरेडियलिस जसं आपण मागे बघितलं, आणि मेडियलला काय आहे तर लॅटरल बॉर्डर ऑफ प्रोनेटर टेरेस. म्हणजे ते ऑपोजिट आहे. लॅटरल साईडून मेडियल बॉर्डर आहे मसलची आणि मेडियल साईडून लॅटरल बॉर्डर आहे. तर ते इमॅजिन करून तुमच्या लगेच लक्षात राहील. फक्त मसलची नावं बरोबर लिहायची. त्यानंतर रूफ इट इज फॉर्म बाय स्किन, सुपरफिशियल फेशिया, डीप फेशिया आणि बायसिपिटल अपोन्युरोसिस. तर हे त्याचं रूफ आहे. आणि फ्लोअर म्हणजे खालच्या साईडून इट इज फॉर्म बाय ब्रॅकियलिस मसल आणि सुपायनेटर मसल. तर हे होते त्याचे बाउंड्रीज. कोणत्या आहेत, एक लॅटरल आहे, मेडियल आहे, रूफ आहे आणि फ्लोअर आहे. तर 4 बाउंड्रीज आहेत. त्यानंतर क्युबॉइटल फोसाचे कंटेंट्स म्हणजे त्यामध्ये कोण इन्क्लूड आहे, तर एक ह्याची शॉर्ट ट्रिक आहे MBBR. तर M म्हणजे मेडियन नर्व, B म्हणजे ब्रॅकियल आर्टरी, परत दुसरा B म्हणजे टेंडन ऑफ बायसेप्स आणि R म्हणजे रेडियल नर्व. तर MBBR लक्षात ठेवा. हे कंटेंट्स आहेत क्युबॉइटल फोसाचे. आणि आपण पॉप्लिटियल फोसाचे 7 ते 8 कंटेंट पाहिले होते. तर तुम्हाला तर माहितीच आहे, आपण कोणताही टॉपिक पाहत असताना त्याच्याशी रिलेटेड कमीत कमी एक तरी डायग्रॅम बघतो. कारण जेव्हा तुम्ही डायग्रॅम बघता तेव्हा ती तुमच्या मनामध्ये अशी क्लिअर होऊन जाते एक इमेज, आणि ते तुम्ही पेपरमध्ये तुम्हाला ती आठवते. त्यामुळे पेपरमध्ये सुद्धा तुम्ही डायग्रॅम काढायची आहे, कारण त्यालासुद्धा स्कोरिंग म्हणजे मार्क्स प्रेझेंटेशन असतं. तर इथे तुम्हाला समोर डायग्रॅम दिसत असेल, ते वरचं आहे ते लोअर एंड ऑफ ह्युमरस आहे. तिथून जी लॅटरल साईडून येते ती ब्रॅक्युरेडियलिस आणि मिडियल साईडून आहे ती प्रोनेटर टेरेस. अशा प्रकारे खाली दोन्ही एकत्र येऊन अपेक्स तयार होतोय, जो तुम्हाला खाली दिसत असेल. आणि वरची जी इमॅजिनरी डॉटेड लाईन दिसते तो बेस आहे क्युबॉइटल फोसाचा. तर अशा प्रकारे क्युबॉइटल फोसा ट्रायंग्युलर शेप्ड हॉलो स्ट्रक्चर तयार होतं एल्बो जॉईंटच्या ठिकाणी. त्यानंतर क्युबॉइटल फोसाचा लास्टचा पॉईंट तो म्हणजे त्याची क्लिनिकल ॲनाटॉमी. तर त्यामध्ये द मेडियन क्युबॉइटल वेन इज ऑफन द वेन ऑफ चॉईस फॉर इंट्रावेनस इंजेक्शन. म्हणजे जी मेडियन क्युबॉइटल वेन असते क्युबॉइटल फोसाच्या ठिकाणी ती इंट्रावेनस इंजेक्शनसाठी आपण जास्त करून वापरतो. त्यानंतर ब्लड प्रेशर इज रेकॉर्डेड बाय ऑस्कल्टिंग द ब्रॅकियल आर्टरी इन फ्रंट ऑफ एल्बो. आता आपण ब्लड प्रेशर घेताना, तुम्हाला ब्लड प्रेशर घेता येतच असेल, तर आपण ब्लड प्रेशर घेताना काय करतो, तर जी ब्रॅकियल आर्टरी ती ऑस्कल्टेट करतो फ्रंट ऑफ एल्बोला. तर तिथे सुद्धा त्याचं ॲप्लिकेशन असतं. त्यानंतर फ्रॅक्चर अराउंड द एल्बो.
त्यामध्ये सुद्धा क्युबॉटल फोसाचा रोल असतो. तर अशा प्रकारे हे होतं क्युबॉटल फोसा संबंधित शॉर्टमध्ये नोट्स. त्याचे जे एक्झाम ओरिएंटेड पॉईंट्स आहेत, जे इम्पॉर्टंट NCSMच्या सिलेबसनुसार पॉईंट्स आहेत, त्या सर्व पॉईंट्सच्या नोट्स इथे आपण बघितलेल्या आहेत. तर एवढाच आन्सर तुम्ही तयार करा. SAQला तुम्हाला एवढं पुरेसं आहे. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. आपण पुन्हा भेटूया असंच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.